थँक्यू सर. इकडे घ्या फोटो. काही दिवसांनी मला वाटतं सर नारायण खूप फेमस होणार ऑलरेडी आहे सर तुम्ही दिसत परंतु म्हणजे ज्या पद्धतीने नारायणगावची डेव्हलपमेंट चालू ना सर म्हणजे भविष्यात खूप नारायणगाव टेक्नॉलॉजी. धनवी साहेबांमुळे कॅमेरा ऍडजस्ट करता येत नाही. आता बघा परत घ्या मी खाली इकडे या ना, बघा. ऐकून घ्या. या मशीन बद्दल माहिती द्या ना. आता फोटो होऊ द्या. मशीन सर ब्रेस्ट स्क्रीनिंग म्हणून म्हणतो आपण कॅन्सर डिटेक्शन. अबाउट द एज ऑफ 40 years एव्हरी वुमन शुड अंडरगो मॅमोग्राफी वन्स इन अ इयर. जे असं असते की लिजन यायला बरेच वर्ष जाऊ शकतात पण आधी डिटेक्ट झालं तर स्टेज 1च्या आधी बी डिटेक्ट होऊ शकते अँड द पेशंट कॅन बी फाईन विदिन मॅक्सिमम 6 months. जर का तो खूप लेट डिटेक्ट झालं तर मग स्टेज 3 स्टेज 4 दॅट इज ऑलमोस्ट रिव्हर्सेबल. सो दिस इज अ बून टू दिस तालुका and I really expect everyone to send a lot of patients for breast mammography for us. Thank you. पण सिटी जे आहे ते करण्यासाठी संगमनेरपासून सरांनी सांगितलं की संगमनेरपासून तर पूर्ण जो आपला नाशिक पुणे हायवे आहे त्या पूर्ण या एवढ्या पट्ट्यामध्ये एकाही ठिकाणी सिटी अवेलेबल नव्हतं तर ते चाकणला होतं. तर आपल्या मध्यवर्ती ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी सरांनी अवेलेबल केलं. खरं तर त्यांचे मनापासून आभार आणि यामार्फत चांगली डायग्नोसिस चांगलं होणार आहे आणि डेंटिस्टलाही खूप त्याची मदत होणार आहे. त्यासाठी सरांच्या या नवीन प्रकल्पाला खूप शुभेच्छा देते. गरिबांसाठी कमी दर आहे नक्कीच सुचवेन कारण सीबीसीटीची कॉस्ट आहे खूप त्या मानाने खूप जास्त असते परंतु निदान होणं त्या जीवापेक्षा जास्त काही महत्त्वाचं निदान होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं सरांनाही सांगेल की गरजू लोकांना थोडं कन्सेशन द्यावं आणि गरिबांनाही असं सुचवेल की निदान करून घ्या. डायग्नोसिस होणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्या नारायणगावचे डॉक्टर गते सर आणि कटी मॅडम यांचं नेहमी पोलिसांना सहकार्य असतं आणि ते त्यांच्या सामाजिक कार्यक्रमातून किंवा सामाजिक कार्यातून नेहमी गरिबांसाठी किंवा सामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. ब्लड डोनेशन कॅम्प असतील शाळेतील मुलांसाठी MPSC UPSCचे जे लेक्चर्स असतील स्पर्धा परीक्षांसाठी काय जे केंद्र उभारण्याची हे असतील त्या पद्धतीने मदत असेल ते नेहमी सहकार्य करत असतात. परंतु आता जसं सांगितलं की अगदी नाशिकपासून नगरपासून ते डायरेक्ट चाकणपर्यंत त्यामध्ये ही मशीन कुठेही नव्हती परंतु सरांनी जवळजवळ 80 लाखाची मशीन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मग अशी चर्चा करताना त्यांनी एवढं पण सांगितलं की आमचं निश्चितच गरिबांना आमचं सहकार्य करण्याची आमची निश्चितच तयारी आहे. आणि पोलीस बांधवांसाठी देखील त्यांनी आता खूप चांगलं हे केलं की बाबा पोलीस बांधवांसाठी देखील ह्या सुविधा आम्ही निश्चितमध्ये मोफत खर्चामध्ये त्या उपलब्ध करून देऊ. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. त्यांच्या हातून असंच भविष्यामध्ये खूप चांगलं कार्य होत राहावं. नारायणगावमधल्या गरीब आणि सामान्य नागरिकांना अशाच प्रकारची त्यांची मदत होत राहावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांनी वेळात वेळ काढून काढला आणि आमच्या म्हणण्याला मान देऊन कथे सरांनी लगेच हा प्रोजेक्ट हाती घेतला. CBCT म्हणजे थोडक्यात आता लोकांना नुसतं माहिती आहे आम्ही मशीन घेतलं पण मशीन म्हणजे काय नेमकं हे मी थोडक्यात सांगते जास्त सांगण्यापेक्षा. तर जसा एक्सरे हा 2D पिक्चर आहे CBCT हा 3D पिक्चर आहे. म्हणजे आपण जर जबड्याचा एक्सरे काढला तर 4ही अँगलने 3ही अँगलने आपण बघू शकतो. आतली बाजू बाहेरची बाजू इकडची बाजू काही ठिकाणी दात मिस झालेले असतील किंवा मोठं इन्फेक्शन लिजन असेल तर ते त्याच्यात दिसू शकतं. म्हणजे डायग्नोस्टिकसाठी चांगलं आहे. डायग्नोस्टिकपेक्षा नंतर आम्हाला ट्रीटमेंट प्लॅन करण्यासाठी हे खूप फायद्याचं होतं. सरांचं मानावं तेवढे आभार कमीच आहेत आणि सगळ्यांचं सहकार्य आमचं राहणारच आहे. यांचं लोन लवकरच फिटेल याची मी ग्वाही देते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.